वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी. चला तर मग सुरुवात करू. इथे मी 1 वाटी सांडगे घेतलेले. गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. सांडगे तेलामध्ये थोडे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. एक 2 मिनिटं मी भाजून घेतलेत सांडगे. थोडासा कलर आपल्या सांडग्यांचा चेंज झालाय. आता आपण हे काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपण आता 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं आपलं. पाव चमचा मोहरी टाकून घेऊ आपण. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे पण चांगलं फुललं आहे. आता कढीपत्ता टाकून घेऊ. एक मोठा मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला गोल्डन कलर येईपर्यंत. कांदा आपला थोडासा गोल्डन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो कट केलेला टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. पाव चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. टोमॅटो लवकर शिजते त्यामुळे. 1 मिनिटभर फ्राय करून घेऊ. आता आपण यामध्ये टाकून पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ परत टाकून घेऊ आपण चवीनुसार. सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण सांडगे टाकून घेऊ. मिक्स करू. पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणखीन थोडं पाणी टाकलं आहे मी. तुम्हाला जसं हवं आहे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पातळ जाडसर कसं हवं आहे तसं. आता आपण हे झाकण ठेवून शिजू देऊ. एक 15 मिनटं कमी गॅसवर आपण आपले सांडगे शिजवून घेतलेत. मस्तपैकी शिजलेले आहे. पाणी पण बऱ्यापैकी आटले. मला असेच करायचे होते. जास्त पातळ नाही करायचे. सांडगे पण आपले शिजले. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. एकदा मिक्स करून घेऊ. आणि आता सर्व करू. आपली सांडग्याची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.